आजची ही जी रेसिपी आहे ना, ती ज्यांना मटकी आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे आणि ज्यांना मटकी आवडते त्यांच्यासाठी सुद्धा खास आहे. कारण ज्यांना मटकी आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खातील आणि ज्यांना मटकी आवडते त्यांच्यासाठी तर सोने पे सुहागच. कारण आपण सीरीज चालू केली आहे आईच्या हातच्या खास रेसिपीज आणि त्याच्यातील हा एपिसोड 4था. एकदा जर या पद्धतीने मटकीची भाजी म्हणजे हे मटकीचं कालवण बनवून खाल्लं ना, तर सगळेजण तुमचं कौतुकच करत राहतील. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की यामध्ये इथे मी 1 वाटी मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीये. ती मटकी यामध्ये घालायची आणि मंद आचेवर खरपूस अशी ही मटकी भाजून घ्यायची. मटकी पहिल्यांदा भाजून घेतली ना, की मटकीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि मटकी चवीला सुद्धा छान लागते. थोडा वेळ मटकी परतून घेतली, की यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेलामध्ये पुन्हा ही मटकी छान अशी परतून घ्यायची. तर इथे पहा, मटकी मी छान खमंग अशी परतून घेतलीये. याचा जो उग्र वास असतो तो पूर्णपणे निघून गेलाय. आता ही मटकी एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात. सर्व मटकी एका डिशमध्ये काढून घेतली, की आता पुन्हा कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं, की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले, फुलले, की 1 चमचा ठेचलेला लसूण आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालायचा आणि आता कांदा सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा, कांदा सुद्धा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्यासोबत बाकीच्या साहित्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा, कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा मी छान असा परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर इथे पावडर मसाल्यांमध्ये मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धनेपूड. सर्व पावडर मसाले यामध्ये घातले, की थोडंसं पाणी घालायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत. पाण्यासोबत मसाले परतून घेतले, की अगदी छान परतले जातात. भाजीला तेलही छान सुटतं आणि भाजीची चवही वाढते. तर इथे पहा, छान तेल सुटेपर्यंत मसाले मी परतून घेतले आहेत. आता यामध्ये भाजून घेतलेली मटकी घालायची आणि आता मटकी सुद्धा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायची आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची. तर इथे पहा, मध्यम आचेवर मटकी सुद्धा 2 ते 3 मिनिटं मी छान अशी परतून घेतलीये. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे तुम्हाला जितकी रस्सा भाजी म्हणजे जेवढं कालवण बनवायचं आहे त्यानुसार पाणी घालू शकता. मी 2.5 ते 3 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर मटकी आणि मसाला पाण्यासोबत एकदा मिक्स करायचा. चवीनुसार मीठ घालायचं. मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. उकळी आली की आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा. एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ते पुन्हा एकदा भाजीमध्ये मिक्स करायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर एक 15 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर एक 15 मिनिटं भाजी मी छान अशी शिजवून घेतलीये. बाजूने तुम्ही पाहू शकता छान तर्री आलीये आणि भाजीचा सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय. ज्यांना भूक नसेल ना ते सुद्धा अगदी पटकन जेवायला बसतील. इतकी ही भाजी चवीला भन्नाट होते आणि तुम्ही याचा रंग, तर्री आणि कन्सिस्टन्सी तर पाहू शकता. मस्त गरमागरम भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी किंवा गरमागरम चपातीसोबत किंवा अशा पद्धतीने गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते. मला तर हे मटकीचं कालवण भातासोबतच जास्त आवडतं. तुम्हाला कशासोबत जास्त खायला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते सुद्धा कमेंट करा. धन्यवाद.